हाय सगळ्याला नमस्कार. सगळ्याला जय भीम जय शिवराय. तर चला सकाळी उठले म्हणजे सकाळी लवकर उठलं होतं ना 2-2:30 वाजता. त्याच्यामुळं काय मला झोपच आवडली नाही बा. झोप आवडली नाही काय नाही. जे जेवण जे केलं आणि जे झोपले ते आता उठले 4 वाजता. आणि त्यांनी मला उठवलं पण नाही आणि काहीच नाही. कामाला चाललंय, इट भरायला खाली करायला चाललंय. त्यांचे ते एकटंच गेलं वाटतं, ते जोडीदार भाऊन ते. तर सकाळचं दूध पण तापवलं नाही काहीच नाही. आज चहा पण केला नव्हता, काहीच नव्हतं. काही तर दूध तसंच आहे. तर पातेल्यात म्हणलं तर जास्त माणसाला चहा करावा लागतोय, त्याच्यामुळं पातेल्यात चहा केला नाही, दूध तापवलं नाही. आणि डब्यातच तापवावं, कारण का ह्याचं डबं ते सगळ्या लेकरांनी हे केलेलं. आता अवघड झालं बघा हे. तर आता डब्यातच ठेवले तापायला. आणि या झोपेच्या नादात जेवण बी करू वाटलं नाही आणि काहीच नाही. तर आता लागले त्या भुका लागल्या तेव्हा म्हणलं चहा तरी करावं, पण साखर पण नाही. आता सकाळी सांगितले ताईला साखर, म्हणलं घेऊन येताना. तर आता ती कधी यायची, शाळा घेतल्या 5 वाजताच यायचे. तर ताईनं मला विचारलं तुझं बोट कसं आहे होते. तर माझं बोट बघा हे असं झालं सगळं, आणि त्याच्यात दसुडी घुसली का इथं ना, काही काळं दिसतंय का, त्यात दसुडी घुसली. त्यात काय झाले काय की ते जास्तच ठणूक धरलाय त्याने. ते जेव्हा त्याला टोकरावं त्यानंतर तेव्हा ती बुशाचं दसुडी निघालं बघा, नाहीतर निघणारच नाही. नाहीतर त्यात पू होतो. मग मला तर वाटतं पाणी झालं असं, कारण का ही ठस 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 करत आहे, त्याच्यामुळं तसं झालं असं. तर मुदाम आळूस आला का चहा काय नाही काय नसतंयच. चहा पुडी तरी नसते ना, तर साखर तरी नसते, कधी संपू देत नाही. पण ते हे आठवड्यात आपलं काम नसतं ना, त्याच्यामुळे मग पैसे जरा कमी चालतं आपल्याला. तर गारा बी भला मोठा लेवल नाही, गारावर मग तिथं जागाच नाही लावायला. तर ते आणि वाहतूक करायची, तर वाहतुकीला फड पण नाही. तर म्हणलं परत ताईडाला त्रास होतोय. म्हणलं कामाचं कधी यायचे. मला काम नसलं का मी घरचं त्याला काम काय सुद्धा ठेवत नाही. मला तिकडं काम असलं तरच तुला घरचं काम असते. तर 3,000 होते. 3,000 म्हणजे एक टेलर. तर एक टेलर घेऊन गेले ते. तर तुम्हाला मला त्या ताईनं साड्या किती दिलेल्या ते दाखवते मी. दूध तापत तर आणते मी इकडं बाहेर साड्या आणि बघा. तर आता हे माझ्या अंगावरले आहेत, ते पण त्यांनी दिलेले आहे म्हणजे असं वापरायला दे. तर ब्लाऊज झाला आहे आपल्या मॅचिंग ह्याच्यावरच. आणि हे एक दिले, कशी आहे ते सांगा. हो का, अशी आहे. त्या ताईने दिलं राधाताई पैसे, कारण का. आणि मी तुम्हाला त्या दिवशी म्हणले ती एक दिली आहे, पण ह्याची अजून घडी पण मोडली नाही बघा. ही नवी साडी अशीच का अशी. तर याचा ब्लाऊज ते कसं पाहिजे, ह्याचा ब्लाऊज वगैरे असं आहे, असं आहे. ही एक दिली, ही अंगावरली एक दिली. तर जाऊ मन नाही ना वाटत मी कुणाच्या साड्या घालायला की काय करायला. कसं असतं हे उलट माणसं ते चांगलं असतंय. हे दिवस चांगलं असं गरीबातनं दिवस काढला का नाही कधी पण चांगलं येते ते. त्याच्यामुळं कधी नाही मला वाटत.
म्हणजे मी इथं नवऱ्या पैसेच आल्यावर मी असे घालते या माझ्या आई बापाच्यात. मी लहानपणापासून जी लगीन होस तर मी कोणाचं आमच्या म्हणजे आमच्या आता त्याला सुद्धा वडिलांना आमच्या पटत नाही की कोणाच्या घरी जायला नाही पटत, म्हणजे दारी जायला पटत नाही. पण काय म्हणते ते की नशिबाला जे असतं ते होतं या. आणि इथं गावगाव हिंडायचं का तर पोटासाठी, नाही घर ना दार देवळे विराट तसं म्हणल्यासारखं बघा. पण आमच्या आईवडिलांनी कष्ट करूनच खाते ते, पण कधीही कोणाच्या दारात पण जाऊ दिलं नाही. आणि कोणाचे असे कुठले कापड आणि तेन घालायला एक एक दिवस असा लय वैताग येतो की बाबा काय नशिबाला आपल्या आलंय, आपल्या सगळ्याचं चांगलं आहे, माझंच असं आहे. म्हणजे टेन्शन येतं मला. मी एकटं राहिली का नाही नवऱ्याबरोबर जोपर्यंत मी काम करते तोपर्यंत मला काही वाटत नाही की बाबा. मग तेव्हा मी कधी बी आनंदात असते. पण ज्यावेळेस लेकरं घरी नसतेले ते असं वाटतं मला. आणि आता हे आहे कशी ते म्हणजे ते नाही ते का नवीन निघलेले सारखी इरकल ते असे आहे. म्हणजे मी ताईला त्या म्हणत नाही की बाबा मला साड्या दिले ते, म्हणजे सांगते मी त्यातला तुम्हाला एक उद्देश. आणि ताई जे ते ताई तुम्ही त्यांनी रागाला जाऊ नका माळनगरच्या की मी इतक्या बरोबर आपुलकीने तुला साडी दिली आणि तू अशी म्हणले. तसं काही नाही बघा. उलट मला पण अभिमान आहे की, पण जाऊ दे असं ते. मी माझ्या फक्त वडिलाचं सांगते की मला कोणाच्याही दारात जाऊ दिलं नाही आजपर्यंत, जाऊ पण दिलं नाही. आणि असं मी घातलं नाही त्याचं सांगते तुम्हाला मी की कष्ट करूनच खाणारे पण आम्हाला कधीही पुरा कमी पडू दिला नाही. तर त्या दिवशी जर तुम्ही बघितलं मला साड्या आईने किती ती दिल्या, तर आजपर्यंत मी त्यांच्याच साड्या घालते. माझ्या अजून म्हणजे मला माझ्याकडेच पैसे पाणी असते तर पण असं वाटतंय की पोट भगवावं का आपल्याला काय घ्यावं तेवढं मला वाटतं. तर ते मला दिलंय बघा. तुम्हाला दाखवेन म्हणलं पण मला काही दाखवणं झालं नाही. तर चला आता आपलं दूध तापले आणि ते पट टाका म्हणतात ते पट टाकून घेते तेवढं. पण एवढं मात्र आहे मी असे गावगाव हिंडते हे करते कष्ट करते, पण माझ्या जोडीदाराला जोडीदार माझं फक्त म्हणजे जीव लावणारा जोडीदार आहे माझ्या संगत. तर तेवढं तापवून दूध ते अजून आपल्याला प्यायचं पाणी ते भरायचं आहे. तर त्याची तर झाली कधी पण कधी येते कधी नाही त्याला म्हणते आता पाहिला. तर चला सगळे कामं करते ते ना पण बसले